इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांशी जाण असणार आहे आणि सामान्य जनतेशी नाळ जोडला गेलेला असल्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आपण मुंबई येथे कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार राजीव आवळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सतत दलित बहुजन समाजाचे प्रश्न सोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासह कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली समाजाचे प्रश्न सोडून पक्ष वाढवण्याचे काम करून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून वाटचाल करणार आहोत। यामध्ये वडगाव मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पाठीशी आहेत। जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून आपण सातत्याने कार्यरत आहोत, परंतु मर्यादित क्षेत्र आणि कामावर येणाऱ्या मर्यादा यामुळे संधी असूनही काम करता आले नाहीत। शिवाय मागील विधानसभा निवडणुकीत निष्ठेला डावलून धनिकांना उमेदवारी देण्यात आल्याचे ते म्हणाले। गेली 20 वर्ष हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संपर्क आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विधानसभेवर आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली। त्यातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे। सत्तेशिवाय लोकांचा संपर्क आणि लोकांची कामे करण्याची आपली धडपड पाहून राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रवीता सालपे आणि हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून सर्वांच्या सहकार्याने पक्षाला बळकटी देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू असे सांगितले। इचलकरंजी येथील जलशुद्धीकरण संरक्षण भिंतीलगत उभारण्यात येत असलेल्या दुकानगाळ्यांचे काम सुरू करण्यास नगर परिषदेने अटकाव केल्याने एका वृद्ध महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेच्या हातातील डिझेलचा कॅन हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला। दुकानगाळ्याच्या कामास विरोध करत असताना नगर परिषदेचे अधिकारी व गाळेधारक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झडला। तर या प्रश्नी सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन आमदार प्रकाश आवाडे यांनी गाळेधारकांना दिले असल्याची माहिती मिळाली। दरम्यान आठवडाभरापूर्वी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगर परिषदेच्या आवारातच आत्मदहन केले। या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत असताना एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे। घटनास्थळी रुग्णवाहिका व अग्निशामक दलाची गाडी तैनात करण्यात आली होती। शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षण भिंतीलगतच नगर परिषदेच्या ठरावानुसार मूव्हेबल गाळे उभारण्याचे काम सुरू आहे। या ठिकाणच्या 33 पैकी 8 गाळे उभारण्यात आल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वपक्षीय कृती समिती या संदर्भात तक्रार केली। या ठिकाणी मूव्हेबल गाळे मंजूर झाले असताना प्रत्यक्षात पक्के बांधकाम केले जात आहे। त्याला मुख्याधिकाऱ्यांनी मनाई करत बांधकाम करू नये असा आदेश 4 दिवसापूर्वी काढला आहे। आदेश असतानाही गाळेधारकांकडून शनिवारी सकाळी बांधकाम सुरू करण्यात आले। दुकान गाळ्याचे बांधकाम केले जात असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाला मिळाल्यानंतर इस्टेट विभागाचे CD पवार व अतिक्रमण विभागाचे सुभाष आवळे त्या ठिकाणी आले। पवार यांनी त्या ठिकाणी दुकान गाळे उभारण्याची मंजुरी नसून सदर काम थांबवावे अशी सूचना केली। यावेळी गाळेधारक व त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वादही झाले। हे दुकान गाळे बेकायदेशीर असल्याचे लेखी पत्र द्या, आम्ही बांधकाम थांबवतो अशी भूमिका गाळेधारकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। याच दरम्यान एका वृद्ध महिलेने डिझेलचा कॅन अंगावर ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना उपस्थित पोलिसांनी तात्काळ हालचाली करत तो कॅन हिसकावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला। या प्रकाराने तणावात भरच पडली। या संदर्भात शिवाजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गाळेधारकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। दुपारच्या सुमारास गाळेधारक व नातेवाईक यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार आवाडे हे घरी नसल्याने भेट होऊ शकली नाही। त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता आमदार आवाडे यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता या प्रश्नी प्रांत कार्यालयात बैठक होऊन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर गाळेधारक माघारी परतले।
इचलकरंजी शहरात गेल्या आठवड्यात शहरातील लायकर मळ्यात उत्तम राजाराम चौगुले वय 46 राहणार तिळवणी तालुका हातकलंगले या युवकावर अज्ञाताने खुनी हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते। त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते। उपचारादरम्यानच आज शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेणे सुरू केले आहे। जखमी उत्तम चौगुले हा युवक इचलकरंजीतील संजय लायकर याच्या मालकीच्या लायकर मळ्यातील जनावरांची निगा राखण्याचे काम करीत होता। तो गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी रात्री जनावरांना चारा घालून गोठ्यामध्ये झोपला होता। त्यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र हल्ला करून त्याचा गळा चिरून गंभीर जखमी केले। त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे। या हल्ल्याची माहिती समजताच गोटा मालक लायकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस त्वरित सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, पण त्याची दिवसेंदिवस प्रकृती गंभीर बनत चालली होती। अखेर शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। इचलकरंजी शहरातील कागवाडे मळ्यातील खुल्या मैदाना शेजारील पालिकेच्या क्वार्टर्समध्ये सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल रात्री छापा टाकला। अड्डा मालक असलेल्या पालिकेच्या सुरक्षा रक्षकासह 9 जणांना अटक केली। त्यांच्याकडून 10,000 रुपयांची रोकड, 5 मोटरसायकल आणि 7 मोबाईल संच असा 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई नूतन पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने केली। कागवाडे मळ्यातील खुल्या मैदाना शेजारी पालिकेचे टॉवर्स मध्ये गेल्या काही दिवसापासून 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नूतन पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाला समजली। तसेच हा अड्डा पालिकेचा सुरक्षा कक्ष चालवत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना बातमीदारांकडून समजली। त्यानुसार या अड्ड्यावर काल रात्री छापा टाकला। यावेळी या ठिकाणी 9 जण जुगार खेळत असल्याचे मिळून आले। यामध्ये अड्डा मालक व पालिका कर्मचारी विनोद अशोक कोपारडे वय 43 राहणार लिंबू चौक इचलकरंजी, दत्तात्रय शामराव गवळी वय 52, पिंटू अप्पासाहेब बुर्जे वय 40, शिवानंद दुंडप्पा गवळी वय 30, रमेश सदाशिव चव्हाण वय 29 सर्व राहणार लंगोटे मळा इचलकरंजी, विशाल अरुण शिंदे वय 34 आभार फाटा सहकार नगर चंदूर, दिनेश बाबूलाल जोशी वय 32 राहणार गुरुकंदन नगर, विनोद अशोक पवार वय 43 राहणार लिंबू चौक, शुभम संजय वाडेकर वय 21 राहणार विक्रमनगर यांचा समावेश आहे। दरम्यान या कारवाईत 10,000ची रोकड, 5 मोटारसायकल आणि 7 मोबाईल संच असा 3,50,000चा मुद्देमाल जप्त केला। अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद करीत आहेत। दरम्यान या कारवाईने पालिका कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे।